श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. नात्यात तिसरी व्यक्ती येणे हा खूप वेदनादायी अनुभव असतो, पण अशा वेळी स्वतःला सावरणे आणि परिस्थिती हुशारीने हाताळणे आवश्यक असते. रडण्याऐवजी खालील 10 प्रभावी मार्गाने तुम्ही परिस्थिती बदलू शकता. पहिला मार्ग, शांत राहा आणि डोकं शांत ठेवा. तुमची पहिली प्रतिक्रिया रागाची किंवा रडण्याची असू शकते, पण यामुळे तुमचा कमकुवतपणा दिसून येतो. शांत राहिल्याने समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येत नाही. दुसरा मार्ग, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. तिसऱ्या व्यक्तीमुळे स्वतःला कमी लेखू नका. स्वतःच्या आवडीनिवडी, करिअर आणि लुकवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही आनंदी आणि आत्मविश्वासी दिसता तेव्हा पार्टनरला तुमच्या महत्त्वाची जाणीव होते. मार्ग तिसरा, स्पष्ट संवाद साधा. आरडाओरडा करण्याऐवजी शांतपणे पार्टनरशी बोला. त्यांना थेट विचारा की नात्यात नक्की काय चाललंय. गोष्टी स्पष्ट झाल्या की पुढचा निर्णय घेणे सोपे जाते. मार्ग चौथा, स्वतःला प्राधान्य द्या. तुमची सुख शांती दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसावी. स्वतःचे छंद जोपासा आणि मित्रासोबत वेळ घालवा. तुमचं स्वतःचं वेगळं आयुष्य आहे हे त्यांना दाखवून द्या. मार्ग पाचवा, भीक मागू नका. मला सोडून जाऊ नकोस अशी विनवणी कधीही करू नका. यामुळे तुमची किंमत कमी होते. ज्याला राहायचे आहे तो राहील, ज्याला जायचे आहे त्याला अडवू नका. मार्ग सहावा, तिसऱ्या व्यक्तीला महत्त्व देऊ नका. त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल सतत विचार करणे किंवा त्यांच्याशी स्वतःची तुलना करणे थांबवा. त्यांच्याशी भांडायला जाऊ नका, कारण यामुळे त्यांना अधिक महत्त्व मिळते. मार्ग सातवा, स्पष्ट अपेक्षा सेट करा. तुमच्या नात्यातील मर्यादा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे हे तुमच्या जोडीदाराला स्पष्टपणे सांगा. तुमच्या भावना आणि गरजाबद्दल प्रामाणिकपणे बोला. मार्ग आठवा, सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करा. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी त्यांचा उपयोग सकारात्मक गोष्टीसाठी करा. तुमचे छंद, मित्र आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा. मार्ग नववा, स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी काळात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मार्ग 10वा, पेशावर मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला परिस्थिती हाताळणे कठीण जात असेल तर थेरपिस्ट किंवा समुपदेशकाची मदत घ्या. ते तुम्हाला निरोगी मार्गाने या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, स्वतःचा सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असतो. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची शक्ती आहे. जो तुमच्या कदर करत नाही त्याला आपली किंमत दाखवून देण्याची हीच वेळ असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.